गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, परवा दिवशी मी HDFC बँक कंपनीचा अभ्यास याचा व्हिडिओ बनवलेला. तर त्यात मी तो व्हिडिओ बनवताना आवाहन केले होते की तुम्हाला HDFC बँकेच्या 6 मुद्द्यांची अभ्यास करून जो निष्कर्ष काढलेला व्हिडिओ बनवला आहे, तसाच जर व्हिडिओ तुम्हाला दुसरा कोणत्याही कंपनीचा हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी परवा दिवशी लार्सन अँड टुब्रो ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण लार्सन अँड टुब्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिले म्हणजे 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला एक मुद्दा पाहणे गरजेचे असते. तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. म्हणजे काय तर निफ्टी निर्देशांक. निफ्टी निर्देशांक हा आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी 25,694 या अंकाला क्लोज झालेला आहे. आणि निफ्टी निर्देशांकाचा 52वी खाय जर बघितला तर तो आहे 26,373. म्हणजेच काय तर निफ्टी निर्देशांक हा आपल्या NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील कंपन्यांच्या टॉप 50 कंपन्यांचा निर्देशांक आहे. यात हे आपण अभ्यासक्रमात पाहिलेच आहे. तर मित्रांनो, म्हणजेच काय तर निफ्टी निर्देशांक हा 52वी खायपासून आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सुमारे 2.57% इतका खाली आहे. म्हणजे एकूण मार्केट सध्या 52वी खायपासून 2.57% खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण लार्सन अँड टुब्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी कशी आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. कंपनीचे नाव व सेक्टर. मित्रांनो, आपण आज ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे लार्सन अँड टुब्रो. आणि लार्सन अँड टुब्रो ही कंपनी मित्रांनो इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, लार्सन अँड टुब्रो म्हणजेच L&T ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत इरकॉन इंटरनॅशनल, टेक्नो इलेक्ट्रिक, इम्पॅक्ट प्रेफॅब, ग्रँडॉक, गिरिराज सिव्हिल. मित्रांनो, L&T ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या एकूण मार्केटमधील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 16 जानेवारी 2026 आणि आज L&T ह्या कंपनीचा एक शेअर्स 3,856 रुपये 40 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी खाय व 52वी क्लो किंमत. मित्रांनो, 52वी खाय 52वी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी खाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी क्लो. तर मित्रांनो,
मित्रांनो, L&T कंपनी ह्या कंपनीच्या शेअरची 52वी खाई किंमत जर बघितली तर ती आहे 4,195 रुपये आणि 52वी क्लोज किंमत जर बघितली तर ती आहे 2,965 रुपये आणि आज करंट व्हॅल्यूला हा शेअर 3,856 रुपयाला मिळत आहे. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास L&T ह्या कंपनीचा एक शेअर्स 3,548 रुपयाला मिळत होता. 5 वर्ष मागे गेल्यास 1,306 रुपयाला मिळत होता. 10 वर्ष मागे गेल्यास 737 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, L&T ह्या कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे आहे, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत ते सध्या करंट व्हॅल्यूला सगळेच्या सगळे शेअर जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. आणि मित्रांनो, L&T ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 5,42,451 करोड रुपये. मित्रांनो, मार्केट कॅपिटल ह्या कंपनीचे उत्तम आहे, म्हणजे 5,42,451 करोड एवढे मार्केट कॅपिटल आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, L&T ह्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा बघितल्यास 2025 साली 17,687 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 15,569 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 12,624 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 10,291 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 4,668 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, L&T ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे सध्या गुंतवणूकदार घटक आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा L&T ह्या कंपनीत 43.13% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा L&T ह्या कंपनीत 19.22% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत पब्लिक म्हणजे सामान्य जनता. सामान्य जनतेचा हिस्सा L&T ह्या कंपनीत सध्या 19.20% आहे. मित्रांनो, L&T ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा, थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा 0% आहे. मित्रांनो, आत्ताच आपण L&T ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर मित्रांनो, हे 6 मुद्दे आहेत. तुम्ही एक स्वतंत्र वही करून तुम्हाला हवे असलेल्या कंपनीचे 6 मुद्दे लिहून ठेवा. तुम्हाला कधीही ते 1 वर्षात उपयोगी पडतील. मित्रांनो, आत्ताच आपण L&T ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, L&T ह्या कंपनीला 2021 साली 4,668 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. तोच निव्वळ नफा दरवर्षी वाढत 2025 साली 17,687 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच ह्या कंपनीच्या नफ्यात भरघोस वाढ झालेली आहे. त्यामुळेच L&T ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 3,548 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 1,306 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 737 रुपयाला मिळत होता, तोच L&T ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या आज करंट व्हॅल्यूला 3,856 रुपये 40 पैसे ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर L&T ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 3548. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटी जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर L&T ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी
3,548 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 1,306 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 737 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 3,856 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, ओव्हरऑल जर बघितलं तर L&T ह्या कंपनी 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 737 रुपये आज 3,856 रुपये झालेले आहेत मित्रांनो. म्हणजेच काय, तर L&T ह्या कंपनीनं सुमारे 5.23 पट एवढा रिटर्न्स 10 वर्षात दिलेला आहे मित्रांनो. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते. परंतु L&T ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 0% आहे. त्यामुळे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य नाही मित्रांनो. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की L&T ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट होतोय. त्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस वाढ आहे. परंतु मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनीत प्रमोटर होल्डिंग 0% आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम म्हणजे योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, योग्य आणि उत्तम कंपनीत रक्कम गुंतवणे फायद्याचे ठरते मित्रांनो. म्हणजे कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली, किती जरी उत्तम असली, तरी त्यात वावणविखायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा एकूण मार्केट खाली आल्यामुळे, जागतिक मंदी किंवा युद्धाच्या बातम्या, कोरोनासारखी महामारी, त्यामुळे जागतिक मार्केट जर पूर्ण खाली आले, त्यामुळे आपले मार्केट जर खाली आले, तर त्यामुळे ह्या कंपनीचा शेअर जेव्हा 52 खाली येईल तेव्हा वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी रक्कम गुंतवण्यास सध्या योग्य वाटत आहे मित्रांनो. L&T ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपण बनवलेले सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहेत. त्या प्लेलिस्टमध्ये सुमारे 14 व्हिडिओ आहेत. तर ती प्लेलिस्ट आपले म्हणजे व्हिडिओच्या ऑल व्हिडिओ ह्या सेक्टरमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये शेअर बाजार अभ्यासक्रम हे क्रमशः व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.